एक लोकपती माननीय मंत्री महोदय आहेत, आपण मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्राचं जागरूक दैवस्थान वीरेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतोय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला वंदन करतो। राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही। या भूमंडळाच्या ठाई आणि धर्म रक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं। ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वीतळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही, ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं, यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिळवंत आणि नीतिवंत, 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो। सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही मराठ्यांची, ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी चौदार तळ्याला संपूर्ण पाण्याला स्पर्श करून ज्या तुम्हा आम्हाला सगळ्यांना उघडं करून दिलं, तो दिवस येणाऱ्या 20 मार्चला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब आणि गवई साहेब 20 मार्चला ह्याच महिन्यामध्ये हा दिवस या ठिकाणी आम्ही संपन्न करतो। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। आजचा हा जो गोड कार्यक्रम, आम्ही भाग्यवंत आहोत की आज आमच्या या कार्यक्रमाला ज्यांच्या शुभ हस्ते ज्या कोनशिलेचं अनावरण समारंभ इथं झाला, भूमिपूजन झालं, ते आपल्या देशाचे न्यायाधीश आदरणीय गवई साहेब, त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री की ज्यांनी ह्या इमारतीसाठी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 34 कोटीचा निधी दिला, ते एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय आराध्य साहेब, साठे साहेब, कर्णिक साहेब, तावडे साहेब, आमच्या सहकारी विधिमंडळाच्या मंत्री तटकरेताई आणि व्यासपीठावरील सर्व आदरणीय ह्या शिवाजी महाराजांच्या रायगडच्या मावळ्याचा तुम्हाला सगळ्यांना आमचा मानाचा मुजरा आणि सलाम। म्हणजे फार काय बोलणार नाही कारण आम्हाला तुम्हाला ऐकायचं आहे। पण मुख्यमंत्री साहेब तुम्ही आलात, आता गवई साहेबांकडनं आम्ही न्याय मागू, पण तुमच्याकडनं आम्ही निधी मागणार आहोत। त्याचं कारण आहे, कारण साहेबांनी आता पाया रचून दिला आम्हाला, शिंदे साहेबांनी, तुम्ही कळस चढवायचा आहे आणि तो कळस ज्या संपूर्ण इमारतीला आम्हाला एक चांगली संरक्षण भिंत ही आपण द्यायची आहे। दुसरं काम साहेब आपल्या डिपार्टमेंटमध्ये असं आहे की जी LTची लाईन जी मागच्या वेळेला मंजूर झालेली आहे, वारंवार पाऊस येतो, वादळ येतं आणि त्यामध्ये सगळे पोल कॉलेज होऊन जातात, ती लाईन आम्हाला लवकर मिळावी ही एक आमची तुमच्याकडं विनंती आहे। कारण मंडळी त्यानंतर आम्हाला एक प्रशासकीय भवन त्याच्या साईडला जागा आहे गोरगरीब जनतेसाठी, ही एक आमची तुमच्याकडे मागणी आहे। आज आपण या ठिकाणी सर्व मंडळी आलात, आता मगाशी आमच्या बिस्कोडे साहेबांनी भिसेंनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला 18 महिन्याच्या आतमध्ये जेवढं लवकर होईल तेवढी आमची पण जबाबदारी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं ठेकेदारांकडनं लवकरात लवकर तयार करून तुम्हाला सगळ्यांना परत आम्ही इथं उद्घाटनाला बोलवायचा प्रयत्न करू आणि ते तुम्ही स्वीकारावं। मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। संरक्षक